आपल्या पंढरपूर अर्बन बँकेला 112 वर्ष झाले. अतिशय सन्मानपूर्वक वाटचाल झालेली बँकेची. 112 वर्षाच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती. पहिल्यांदाच असं घडले. काय सांगाल नेमकं काय प्रकार? पंढरपूर अर्बन बँकेच्या ज्या 30 शाखा कार्यरत आहेत त्यामध्ये बारामती शाखेमध्ये अमित प्रदीप देशपांडे यांनी तिथं व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या कार्यरत असताना त्यांनी ह्या पदाचा गैरवापर करून कॉम्प्युटरमध्ये स्वतःच एंट्र्या तयार करून 9,03,00,000 रुपयेचा अपहार केलेला आहे. त्यांच्यावर बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत. याबाबत FRI RBI बँकेलाही कळवलेला आहे. सगळ्यात सांगायचं म्हणजे की पंढरपूर अर्बन बँकेची जे आर्थिक व्यवहार आहे ते 250 कोटी रुपयाचा आहे, 2,500 कोटी रुपयाचा आहे आणि बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे आणि CRAR अतिशय चांगला असल्यामुळं बँकेच्या जे ग्राहक आहेत त्यांच्यावर कुठलाही याचा परिणाम होणार नाही. कारण ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टिकोनानं अर्बन बँकेनं आजपर्यंत 112 वर्ष जी परंपरा चालवलेली आहे तेच ह्यापुढंसुद्धा अर्बन बँक ग्राहकाचं हित जोपासलं जाणार आहे. त्यामुळं कुठल्या ग्राहकांच्या सोनं असतील किंवा डिपॉझिट असेल ह्यामध्ये काहीही परिणाम होणार नाही. कारण बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे. त्या दृष्टिकोनातनं कुठल्याही ग्राहकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. अशी मी सर्व आमच्या सभासदांना विनंती करतो आहे की बाबा त्यांनी बघावं आणि येत्या 15-20 दिवसात बँकेचा जे आम्ही FRI दाखल केलेली आहे त्या अमित प्रदीप देशपांडे यांना अटकसुद्धा झालेली आहे. तपास सुरू आहे आणि आमचे ह्या जवळजवळ बँकेची इन्शुरन्स पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये आमचे पैसे वसूल होत आहेत. त्यामुळं कुठल्याही ग्राहकांनी घाबरून जायचं कारण नाही. त्यांनी जो अपहार केला आहे दागिन्याचा मध्ये दागिने सर्व सेफ आहेत असं कळायचं. जो सोन्याचे दागिने आहेत ते आहेत तसे सगळ्या ग्राहकांचे आहेत. आज बारामती शाखेत बरेच ग्राहक येऊन बघून गेले. त्यांचं सोनं आहे असं बघून गेल्यानंतर त्यांनी कुणी तिथले सोनं काढलं नाही. बघून ते ग्राहक परत गेले. त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते आता त्यानं एकतर सगळ्यात बाब म्हणजे की आमची इन्शुरन्स पॉलिसी आहे त्यामुळे हे पैसे आम्हाला वसूल होत आहेत. आणि दुसरी गोष्ट आता पोलिसांच्या दृष्टिकोनातून मोठा तपास चालू आहे. त्यानं जे काय आर्थिक गुन्हा केलेला आहे त्यामुळं तो DYSPच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपास ते ॲडिशनल DYSP करणार आहेत आणि त्यानंतर मग त्याला जे कोर्ट जे शिक्षा देईल ते होणार आहे. आता जी घोटाळा केलेली व्यक्ती आहे ती किती वर्षापासून सेवेत आहे? ते 12 वर्ष झालं सेवेत आहे. त्याच पदावर आहे. साधारण एक 4-5 वर्ष झालं तो शाखाधिकारी म्हणून झाला. पूर्वी क्लर्क होता आणि बारामती शाखेत चांगलं काम करत होता म्हणून त्याचं एक नावलौकिक होता. पण त्याचा पदाचा गैरवापर करून सिस्टीममध्ये घोळ करून त्याने हा सगळा 9,03,00,000 रुपयाचा अपहार केलेला. किती दिवसापासून चालू होता? साधारण ही आम्हाला कळालं तरी हे 2 महिन्यात झालं. आमचे ज्या दिवशी आमची टीम बारामतीला गेली वर्धापन दिन होता आणि त्या दिवशी त्यांनी ट्रान्झॅक्शन बघितले तर 2,30,00,000 रुपये सस्पेन्सला दिसले. मुळं आमचे जे कंकरन ऑडिट आहे त्यामध्ये तपास सुरू झाला. त्या तपासामध्ये हे सगळं गुन्हा उघड गेला आहे.